कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती वेळ यायला? हा, बिजी होता काय? ते सोडा, मला सांगा ते फाळफूड कशाला आलतं इथं? कोण? तो बजरंग। आणि तो सुटला कसा? आणि इथं काय कराल ते? हा, इन्स्पेक्टर त्याला घेऊन आले। कशाला? त्याचं पुढं काय करायचं ते ठरवायचं होतं। ठरवायचं काय त्यात? 3-4 वर्षासाठी घालायचं त्याला, साधं नाही ती बेन। माहित आहे आम्हासनी, म्हणूनच सडकला ना हो त्याला। अहो तुमच्यावर हात उगारला त्यानं। नाही पण मला त्याला सोडलाच का मला कळत नाही। साहेब आपण तक्रार नोंदवली होती नव्ह का? नाही, आपण तक्रार नाही नोंदवली, त्याला समज दिली आणि सोडलं। तक्रार का नाही? अहो आईसाहेब त्याला मोकाट सोडायला नाही पाहिजे होता। अहो लय भुरटाय ते, हाईगिरी करत फिरत असते तिकडे गल्लीत, ते शाना नाही ती। लोक वैतागलेत त्याला। कोण लोक? सगळीच। म्हणजे कोण? सगळीच हो। बरं ते सोडा, त्यानं माझ्या अंगावर हात उचलला, हे कारण पुढे करून आपण आत घालू शकतो की नाही त्याला? त्यानं जे केलं त्यासाठी पाय धरून माफी मागितली त्यानं आमची। तुम्ही माफ केलं का? अहो त्याची लायकी नाही। अधिपती, तुम्ही आधी शांत व्हा बघू। त्याची बघत काय बसलीस? माणूस बाहेरून आला की पाणी द्यावं, जा पाणी। धनाजी, अगे तू आण पाणी। पाणी? हो, तू पाणी। धनाजीला सांगायचं असतं, कामासनी काय त्याचं नाव ठाव नाही। जा आण पाणी। हे नको का पाणी मला? तुम्ही त्याला नाही सोडायला पाहिजे होतं का आई साहेब? मला एवढं कळतं, अजून वेळ गेलेली नाही। तुम्हाला माहित नाही त्यानं काय केलंय? हे बघा अधिपती, नाण्याला पण 2 बाजू असत्या। प्रत्येक स्टोरीला 2 बाजू असतात किंवा जास्त बाजू असत्या। त्याच्या स्टोरीवर विश्वास ठेवू नका तुम्ही। मग कुणाच्या स्टोरीवर ठेवू? तो काय पाणी? तुला मी कन्नड मध्ये सांगितलं, मला नको आहे का पाणी? आओ प्या। अहो नाही आई साहेब, प्या, बाहेर ना आलायसा, पाणी प्या। हे बघा, बजरंगची चूक झाली मान्य आहे, पण त्याला त्याच्या वागण्याचा पस्तावा होतोय। आणि तुमच्या वयाचा पोरगा आहे हो त्यो। अहो ते काय गुन्हाचं आहे बघितलंच ना तुम्ही? अहो आई वडिलांविना वाढलेलं पोर आहे, अनाथ झाला लहानपणी, त्याला बघणार कोण नाही, काम धंदा नाही, लग्न बी मोडलंय। त्याची बाजू बी समजून घ्या की तुम्ही। जन्मापासून माणूस वाईट नसतोय, परिस्थिती त्याला वाईट बनवते। आणि एक संधी प्रत्येक माणसाला मिळालीच पाहिजे। हा, पण ह्या पुढं त्याने तुमच्या केसाला धक्का जरी नाही, मला काय करू शकत नाही तो। पण तुम्हाला समजत नाही आई साहेब मी काय म्हणायला लागलोय ते। काय समजत नाही आम्हाला? आम्हाला काय समजत नाही अधिपती? काय म्हणजे असं असू शकतंय तुम्ही म्हणताय तसं? आमचं वय जास्त झालंय म्हणून आम्हाला काही समजत नाही, पण तुम्ही लहान हायसा म्हणून तुम्हाला काय बी कळत नाही असं नाही अधिपती। या वास्तूला तिचं नाव नग, आठवण नग की उल्लेख बी नग। आपण अधिपती? अगं ये, नाव काय घेतेस त्यांचं? नवऱ्याचं नाव घ्यायची परंपरा नाही या घरची। आमच्या तोंडून कधी मोठ्या मालकांचं नाव ऐकलंस काय तू? नाही, पण मग मी त्याचे काय म्हणू? आहो म्हणावं, गोडवा असतो त्या। त्यांचे नवरा बायकोच्या नात्याची एक गंमत असते। हे म्हणायला तुझं काही सवंगडी आहे का तो? हा, त्यांच्या गाडीचा डबा घसरला आहे, त्यांना त्याची जाणीव करून देऊन डबा रुळावर येणार नाही। बाकीच्या डब्यानं पुढं खेचत राहायचं, हळूहळू गाडी रुळावर येईल। कळतंय काय? आम्हासनी माहित आहे ते थोडे बिथरले आहेत, पण त्यांना त्याची सतत जाणीव करून देऊन काय बी उपयोग होणार नाही। आणि ते तुझ्याशी चांगलं वागतील अशी अपेक्षा करू नकोस। 25 वर्ष झाली, अधिपतीचे वडील अजूनही आमच्याशी चांगलं वागत नाही।
पण म्हणून आमचं स्थान, आमचा मान काय कमी होत नाही. तू या घरची सून होणार असं जर म्हणत राहिलीस तर काय बी होणार नाही. तू या घरची सून आहेस असं मानून चल. तर ही वास्तू तुला आशीर्वाद दे. वास्तू तथास्तू म्हणेल आणि तुझं भविष्य, तुझं वर्तमान होईल. पण त्यांच्या मनात त्यांच्या मनाचं सोड ग. तू तुझ्या मनात फक्त कर की तू त्यांची बायको आहेस. बाकी समज होईल आपोआप. आम्ही कशा करता आहोत इथे. दुर्गे समजाव की हिला. ताई जे काय बोलायली तसंच्या तसं कर आणि तसंच्या तसं वाग. कळलं काय. ताईनं तुला या घरची सून मानली. आता तू स्वतःला या घरची सून मान. त्याशिवाय तू या घरची सून होणार नाहीस. आणि हा त्या बाईच्या नावाचा परत त्या घरात उल्लेख झाला नाही पाहिजे. कळलं काय. पोरी रागवलीच काय आमच्यावर. नाही ग मावशी, तुझ्यावर कशी रागू. तू दैवत आहेस माझं. अग असू दे असू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.